अक्षरशः परप्रांतीय लोकांनी 30-40 लोक आलेली की एवढं मारझोड केलं की ही माझ्या शेजारी जी पोरगी आहे तिला असं मारलं. ती मारहाण जर वाचवायची असेल तर आपली भूमी वाचवायला पाहिजे. हा प्रश्न केवळ मराठी भाषेचा नाही तर मराठी माणसांच्या अस्तित्वाचा. वेंगुर्ल्यात एका गुजराती माणसानं जमिनीसाठी भाड्याची माणसं आणून स्थानिक महिलांना मारहाण केली. ह्याला जबाबदार कोण? तेच आपले नेते, जे भाषा, अस्मिता, अभिमान अशा भावनिक जगात आपल्याला गुंतून विकासाच्या नावाखाली आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालतात. मुंबईचा विकास झाला पण आपल्याला बाहेर फेकून सगळी आर्थिक सत्ता भांडवलदारांच्या घशात गेली. लोकांना हिंदी सक्ती, धार्मिक आणि भाषिक वादात गुंतून सरकारने मंजूर केला आपल्या शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे. सरकारलाच आमचा विचार आहे. 8 माणसं आमचं कुटुंब जगतंय. आम्ही 8 माणसं उभा राहणार. एक तर जेसीबी नदी 8 माणसं मारायची, नाही तर त्यांना तर त्या शेतीत मारायचं आणि रस्ता करून जायचं. या हायवेमुळे कोल्हापूर, सांगलीत कायम पूर येतील आणि कोकणातल्या डोंगरात लँडस्लाइड्स वाढतील. ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल. हे सगळं कोणासाठी? सिमेंट, स्टील, स्टोन क्रशर आणि डंपरच्या लॉबीसाठी? भाषा वाचवण्यासाठी आधी आपली जमीन वाचवायला लागेल. जर जमीनच आपली नाही राहिली तर महाराष्ट्र आपला कसा राहील?